नमस्कार, मी साक्षी खांडगे। आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज 24/7। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तालुका हा पेसा क्षेत्रातील तालुका असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या पैसा मोबिलायझर आदिवासी महिलांकडून चेक काढण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या पेसाच्या तालुका समन्वयक मीरा पाटील यांच्यावर आदिवासी पेसा मोबिलायझर पदावर असणाऱ्या महिलांनी आरोप केले आहेत। याबाबत संबंधित महिलांनी जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारीची दखल घेत कळवण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी दिनांक 27/5/2024 रोजी संबंधित तक्रारदार महिलांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले, परंतु तक्रारदार महिलांनी मीरा पाटील यांच्या विरोधात सर्व पुरावे सादर करून देखील वरिष्ठांकडून मीरा पाटील यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे। या प्रकरणात तक्रारदार महिला हौसाबाई केदू बैरम, छबीबाई शांताराम धुमसे, वैशाली प्रकाश जगताप, राणी अरविंद पगार, ललिता राजू खांडवी यांच्याकडून आतापर्यंत 35,000 रुपये घेतल्याची तक्रार या महिलांनी वरिष्ठांकडे केली आहे। या प्रकरणात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी गट विकास अधिकारी निलेश पाटील यांना तालुका समन्वयक मीरा पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने निलेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की या प्रकरणात चालू असून योग्य ती कारवाई करण्यात येईल। तसेच या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषी मीरा पाटील यांच्यावर कडक कारवाई न केल्यास आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन गट विकास अधिकारी यांना आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय नाशिक व वेळ पडल्यास मंत्रालयात देखील जाऊन आम्ही दाद मागू असा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात 5 ते 6 ग्रामपंचायतींच्या काही महिलांच्या तक्रारी प्राप्त होत्या। त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाकडे सदरच्या अनुषंगाने तक्रार केलेली होती। सदर तक्रार आमच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आली। त्या अनुषंगाने आज सर्व महिलांची या ठिकाणी समक्ष सुनावणी घेण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं काय होतं ते ऐकून घेतलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने जिल्हा परिषद स्तरावर त्याचा अहवाल पाठवण्यात येईल। नमस्कार, मी सुदाम किसन भोये, आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष। सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तुम्ही पेसा मोबिलायझर वर होणारा अत्याचार यासाठी तुम्ही या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आल्या आहात। सर्वप्रथम 86 ग्रामपंचायत आहे आपल्या कळवण तालुक्यामध्ये। पूर्णपणे या ग्रामपंचायत आहे, पेसा ग्रामपंचायत आहे। त्या ग्रामपंचायतमध्ये काही पेसा मोबिलायझरकडनं धनादेश काढण्यासाठी म्हणजे चेक काढण्यासाठी पेसा समन्वयक पैसे घेत असल्याची तक्रार आमच्या आदिवासी संघटनेकडे आली होती आणि ती तक्रार आल्यानंतर आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आमच्या सर्व आदिवासी समाज संघटनेतले सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहे। जोपर्यंत पेसा समन्वयक यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणात शांत बसणार नाही आणि जर समजा तसा काही प्रकार गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। ताई, काय नाव तुमचं? माझं नाव हौसा केदू बैरम, ग्रामपंचायत खडकवन, पेसा मोबिलायझरचं काम करते मी तिथे। तुमच्यासोबत काय प्रकार घडला आणि शासन स्तरावरून तुम्हाला काय मदतीची अपेक्षा आहे? सर, आमच्याकडून आहे, आम्ही काम करतो तरी आहे ना, आमच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जाते। पैसे कशा संदर्भात? पण त्यांना म्हणजे आमच्या कामाचे आम्ही काम करतो, जर एखाद्या मीटिंगला गेले नाही ना मग तुम्हाला आम्ही सांभाळून घेतो। मग ह्या मला काय सांभाळून घेता? हे सांभाळायचे पैसे घेता का आमच्याकडनं? 5-5 हजार रुपये। असं कोण म्हणतं? पण त्यांचं नाव वगैरे किंवा मग मीरा बाबू पाटील, तालुका पेसा समन्वयक हे म्हणतात। मग तुम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही कुठे तक्रार केली आहे का? तक्रार सर, आता हे लोक म्हणताय का तुम्ही इथं तक्रार करायला पाहिजे। जेव्हा सर आम्ही त्यांना पैसे देत आणि मॅडमांना जर दिलेच नाही पैसे, ते डायरेक्ट सांगतात की आम्हाला BDO साहेबांना द्यावा लागतात, विस्तार अधिकारीला द्यावा लागतात, वरच्या साहेबांना द्यावा लागतात। महिला पण सर आम्ही पण घाबरून जातो ना, जर BDO साहेब जर पैसे घेत असतील तर मग आपण जर पैसे दिले नाही तर आपल्याला कुठं काढून टाकतील का काय? महिला याच्यानेच घाबरून जातात लगेच, मग ते पैसे देऊन टाकतो आम्ही। ताई, त्यांच्याकडून पैशांची मागणी होत होती असं तुम्ही उल्लेख केलात, तसा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? हो आहे ना आमच्याकडे। काय पुरावा आहे? आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत, आम्ही स्वतः पण पुरावे आहेत। मी स्वतः त्यांच्या बॅगेमध्ये पैसे ठेवलेले आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत त्यांचे। म्हणजे काय भक्कम पुरावे आहेत आमच्याकडे? जेव्हा प्रशासन आमच्याकडे मागतील ना त्या पुरावे, त्यावेळेस जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही त्यांना देऊ।
पंचायत समितीचे BDO साहेब त्यांनी तुम्हाला या संदर्भात काही विचारणा केली का? विचारली हो, आम्हाला एकीला बोलवून आज सुनावणी घेतली त्यांनी आमची. काय सांगितलं त्यामध्ये? त्यांनी पण सर आम्ही BDO सरांना बोलत होतो, पण त्या पाटील मॅडम मध्येच बोलत होते का आम्हाला खोट्या आरोपामध्ये फसवत होत्या त्या. मग त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचित केलं का, किंवा मग त्यांना शांत राहण्याचा काही सल्ला दिला? हो, शांत राहण्याचा सल्ला दिला, पण तरी पण ते मध्ये बोलत होते सर. प्रशासनाकडनं ताई तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय कारवाई केली गेली पाहिजे? सर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का आम्ही सत्तेच्याच बाजूने आहे, आम्ही खरोखर त्यांना पैसे दिलेले हे आता नाही म्हणताय. आम्हाला हे ना न्याय मिळायलाच पाहिजे. आम्ही ना सत्तेच बोलू राहिलो सर, आमच्याकडे खोटे नाटक पुरावे नाहीयेत. पंचायत समिती कळवण यांच्याकडून जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर यापुढे तुमचं पाऊल काय असणार? सर इथं जर आम्हाला न्याय मिळाला नाही, पंचायत समिती कळवण मध्ये जर न्याय मिळाले नाही, आम्ही CO मॅडम कडे जाऊ. त्यानंतर हे नाहीच केलं त्यांनी तर आम्ही मंत्रालयाकडे जाऊ. परंतु त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. कारवाई तर केलीच गेली पाहिजे. आताही आपण जर बघितलं तर कळवण तालुका 100% पेसा क्षेत्र आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात आदिवासी महिला या ठिकाणी काम करत असतात. काय सांगता येईल, या प्रकारे अजून काही महिलांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल का? काय वाटतं आपल्याला? भरपूर सर, भरपूर आम्हाला सगळ्यांना, त्या महिलांना पण माहित आहे, सगळ्यांचीच फसवणूक केलेली आहे. पण त्या महिलांना खोट्या नाट्या सह्या घेऊन त्यांनी दाबले गेले महिलांना. ताई काय नाव तुमचं? छबीबाई शांताराम डोमशे. काय प्रकार घडला तुमच्या सोबत, काय सांगाल? अभुना पेसा मोबिलायझर तुम्ही कार्यरत माझ्या सोबत असा प्रकार घडला की काम करत असताना वेळोवेळी काम करू नये. पाटील मॅडम आमच्याचे असं म्हणजे अरेलावीची उत्तरं देतात. कोण आहे त्या पाटील मॅडम? कोण? तालुका समन्वयक. तालुका पेसा समन्वयक तालुक्याचे. बरं. मग त्यांना असं सांगायला गेलं का त्यांनी मग जास्त बोलायचं नाही, तुम्ही असे कामं का केले, तुम्ही तसे कामं का केले, म्हणजे कोणाचंही बोलणं घेऊन त्या आम्हाला असं टोचून बोलायच्या. काय आणि असं काही कामं घेऊन गेले का मग तुमच्याकडचे पैसे राहिले, मग तुम्ही आजारी होत्या एवढे दिवस, त्याचे ते तुम्हाला मी सांभाळून घेतलं, मग याचे पैसे मला दिले नाही तुम्ही, असं तसं म्हणजे ते बरं पैसे दिले नाही म्हणून एक्स्ट्रा पैसे मागायचे. म्हणजे एक प्रकारे ते लाच मागत होते. मग त्यांना मी म्हटलं मी आजारी आहे, मी कसं काय पैसे नाही देऊ शकत. मी म्हणे एवढं सांभाळून घेतलं तुम्हाला, मग मला थोडेफार तरी तुम्हाला द्यावेच लागतील बा, असं तसे ते बऱ्याच वेळा बोललेले त्या मला. आतापर्यंत तुम्ही त्यांना किती पैसे दिले? तरी जवळजवळ म्हणजे 10-15 हजाराच्या घरात गेले असेल, असे किरकोळ वगैरे सर्व धरून. मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं का तुम्ही महिलांना भडकवतात बा, की तुम्हीच खरं म्हणजे महिलांना भडकवून असं सांगितलं का पेसाच्या तालुका समन्वयक आपला आदिवासीच पाहिजे. तर म्हटलं मग याच्यात खोटं काय आहे, जे आहे ते खरं सांगितलं मी. मग तालुका समन्वयक मग आपला आदिवासीच पाहिजे का नको? बरोबर आहे ना? हो, मी असं सांगितलं. मग असं सुद्धा म्हणजे BDO साहेबांसमोर सुद्धा असंच बोलत होते, तर ते थोडस असं आजूबाजूला थोडेसे लक्ष देत होते. ते बोलण्याकडे आमचं लक्ष, म्हणजे आमच्या बोलण्याकडे पाहिजे तसं लक्ष नव्हतं त्यांचं. तुम्ही कुठं अर्ज वगैरे केला होता का? हो, शिव मॅडमला अर्ज. शिव मॅडमला. त्याच्यानंतर तुम्हाला कळवणला बोलवण्यात आलं सुनावण्यासाठी. कधी? शुक्रवारी बोलवलं, ते कॅन्सल केली, ते काहीतरी झालं, ते काय आम्हाला सांगता येणार नाही. पण आज बोलवलं त्याच्यासाठी, मग आज आम्ही सुनावणी केली तिथं. ते BDO साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं? BDO साहेबांनी मग सांगितलं आता जे आम्ही अर्जात लिहिलं ते विचारलं, ते खरं आहे का खोटं आहे का? हो साहेब खरं आहे असं सांगितलं आम्ही. पण मग ती तिथं नाहीच म्हणते ना. मग तुमच्याजवळ काय पुरावे? ते आमच्याजवळ पुरावे नाही, पण आम्ही दिलेल्याच आहे ना, आम्ही जिवंत पुरावेत ना अजून. आणि काही रेकॉर्डिंग पण केलेली आहे आमची. ताई काय मागणी आहे तुमची नक्की, म्हणजे पुढे काय कारवाई केली गेली पाहिजे त्यांच्यावर? पुढे प्रशासनाकडे काय मागणी कराल? प्रशासनाकडे आम्ही अशी मागणी करणार का आमच्या तालुक्याला समन्वयक आमचा आदिवासीच पाहिजे, अशी मागणी केलेली आहे आम्हाला न्याय मिळण्यासाठी. आता आम्हाला असं आहे आमचं म्हणणं की आम्हाला ज्या तालुका समन्वयक आहेत ते त्यांच्याकडनं आम्हाला जे पाहिजे ते तालुका समन्वयक भेटलेच पाहिजे. आपला आदिवासीच भेटला पाहिजे. आणि त्याच्या जे आम्ही न्याय मागतोय BDO साहेबांकडे केलेले त्या पद्धतीनेच आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावर काय कारवाई होणं अपेक्षित? कारवाई त्यांच्यावर अशी कडक कारवाई केली गेली पाहिजे.
समजा ती झाली नाही तर आपल्या स्तरावर काय उपाययोजना मग आम्ही पावले कुठे पण उचलले? मग आम्ही पुढचं पाऊल उचलायला तयार आहेत मग आम्ही